नमस्कार मंडळी, आपली टिफिन सिरीज जी चाललेली आहे त्याच्यामध्ये एपिसोड नंबर 4 आज मी करणार आहे कॉर्न कटलेट। एकदम मस्त टेस्टी असे कॉर्न कटलेट आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रुहीज किचन 22 लवकरात लवकर सबस्क्राईब करा। लहान मुलांना आवडतील असे एकदम झटपट पटकन होणारे टिफिनसाठी झटपट अशी रेसिपी आहे, त्याच्यामुळे अजिबात स्किप न करता व्हिडिओ बघा। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। काही अडलंच तर मला कमेंट्स करून विचारू शकता। चला तर मग आपण आता कॉर्न कटलेटला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये इथे सुरुवातीला मी एक उकडलेला बटाटा, उकडलेले कॉर्न आणि थोडंसं गाजर घेतलेलं आहे। गाजर किसून घेतलेलं आहे। तुम्हाला अजून कोणते व्हेजिटेबल्स टाकायचे असेल तर टाकू शकता, पण मुलांना शक्यतो हे पटकन आवडतात आणि सोयीस्कर होऊन जातं, त्याच्यामुळे मी इथे हे असे एवढेच व्हेजिटेबल्स घेतलेले आहे। तुम्हाला एक्स्ट्रा कोणते टाकायचे असतील तर टाकलेत तरी चालतील। आता आपल्याला स्मॅशरने बटाटा आणि कॉर्न हे थोडे स्मॅश करून घ्यायचे आहेत, कारण कॉर्न आहे ते आपल्याला एकदम असे तोडायचे नाही आहे, कुस्करायचे नाही आहे, थोडेसे, कारण का थोडासा त्याचा क्रंचीनेस असला पाहिजे। तो खायला खूप छान लागतो, मुलांना आवडतो, म्हणून थोडेसे आपण त्याच्यामध्ये थोडासा त्याचा क्रंचीनेस ठेवण्यासाठी असे ते अर्धवट स्मॅश करायचे आहेत। आता हे सगळं स्मॅश करून झाल्यानंतर आपण थोडेसे त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। आता इथे मी 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर आणि 1 टीस्पून पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, हे सगळं टाकून आपण आधी सगळे मसाले त्या आपल्या कॉर्नला लावून घेऊया, सगळं मिक्स करून घेऊया। पावभाजी मसाला टाकून एवढी छान टेस्ट लागते ना या कटलेटला, खूप सुंदर लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला हे कटलेट तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। थोडं त्याला आता बाइंडिंगसाठी आपण अर्धा कप ब्रेड क्रम घेणार आहोत। मेजरिंग कपचा अर्धा कप आपण ब्रेड क्रम घेतलेला आहे। आता मस्तपैकी आपण हाताने ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून एक त्याचा गोळा तयार करून घेऊया। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, आपल्याला थोडासा घट्टसरच ठेवायचा आहे, कारण का कटलेट व्यवस्थित झाले पाहिजेत। पाणी हे केलं तर थोडंसं नरमपणा येईल आणि आपण कॉर्न कसे थोडेसे काय काय त्याच्यात अख्खे ठेवलेले आहेत, मग ते कटलेटमधनं बाहेर येतील, त्यामुळे असं एकदम घट्टपणा आपल्याला ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आता आपला कटलेटचा डो तयार झालेला आहे। आता तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कटलेट तयार करून घेऊ शकता। आता मुलांना थोडं असं व्यवस्थित छान छोटे असे मस्तपैकी कटलेट तयार करून देते, त्यामुळे मी इथे अशा शेपमध्ये कटलेट करून घेतलेले आहेत। त्यांना खायला खूप छान वाटतं। तुम्हाला जसं तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे कटलेट तयार करू शकता। मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि तुम्हाला टिफिन सिरीजची ही एपिसोड 4 कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा। आता आपण एका तव्यावरती तेल थोडं घेऊया आणि हे कटलेट दोन्ही बाजूनी मस्तपैकी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्हाला टिफिन सिरीज ही आवडत असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही टिफिन सिरीज सगळी आवडते आणि कोणते कोणते एपिसोड तुम्हाला आवडले तेही मला कमेंट्स करून सांगा। आता दोन्ही साइडनी आपण ते फ्राय करून घ्यायचे, त्यामुळे आपण ते असे उलटून घेऊया आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपण क्रिस्पी असे कॉर्न कटलेट तयार केलेले आहेत। सोपे आणि मुलांना खायला खूप आवडतील आणि सगळा टिफिन कसा एकदम मस्तपैकी संपवून मुलं घरात येतील, त्याच्यामुळे अशी टिफिन सिरीज तुम्हाला आवडत असेल तर रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही टिफिन सिरीज कशी वाटली आणि हे कॉर्न कटलेट कसं वाटलं। थँक्यू।